नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल्स फूड कॉर्नर मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत दिवाळीचा अगदी चविष्ट खमंग असा पदार्थ म्हणजे चकली। दिवाळीचं ताट आलं की सर्वप्रथम आपण जो पदार्थ उचलतो तो म्हणजे असतो चकली, आणि सर्वांच्याच आवडीचा आहे। तर चला तर मग एकदम परफेक्ट प्रमाणासह आपण चकलीची रेसिपी पाहूया। बिलकुल तेल पिणार नाही, कडक होणार नाही, अगदी खुसखुशीत कुरकुरीत अशी आपली चकली होणार आहे। पाहू शकता एकदम कोरड्या फडफडीत आपल्या कुरकुरीत अशा चकल्या तयार झालेल्या आहेत। अगदी योग्य प्रमाण दिलेला आहे। चकली भाजणीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्की आठवणीने चकली भाजणीचा व्हिडिओ पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी अर्धा किलो चकली भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। अर्धा किलो म्हणजे पेल्याचं प्रमाण म्हणाल तर इथं 4.5 पेले मी चकली भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। आणि आता मी 3 पेले यामध्ये पाणी घेणार आहे। 3 पेले पाणी घ्यायचं आहे आणि पुढे व्हिडिओ पूर्ण पहा। मी 3 पेल्यांमधले थोडंसं पाणी बाजूला काढणार आहे। ते कशासाठी, यासाठी व्हिडिओ पुढे नक्की पहा। हे पीठ असं 10-15 मिनिटांसाठी झाकून ठेवल्यानंतर जर पाहिलं तर एकदम छान फुलतं। त्याने आपल्या चकल्या एकदम खुसखुशीत होतात, तेल पीत नाही। अगदी शेवटची चकली ही छान अशी कोरडी राहते, खाली डब्यामध्ये तेल राहत नाही, इतक्या सुंदर ह्या चकल्या होतात। आता मी हे पीठ छान मिक्स केलेलं आहे आणि आता ते मी 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहे, मस्त फुलण्यासाठी। चला तर मग मी आता याला झाकण ठेवत आहे याच्यावर। 10-15 मिनिटं झालेले आहेत। आता मी हे पीठ बाजूला काढून घेणार आहे। काढल्यानंतर मग हे पीठ आपल्याला छान असे मळायचे आहे। आता काढून घेते आणि मग मळायला सुरुवात करते। पाहू शकता आपण जे पाणी काढून ठेवलेलं होतं ते ॲज इट इज आहे असंच आहे। आता मी मळायला सुरुवात करते, परंतु मग लक्षात आलं की पीठ अजूनही खूप गरम आहे, त्याच्यामुळे मी अजून 1-2-3 मिनिटं हे पीठ असंच ठेवणार आहे। मग 2-3 मिनिटांनंतर पाहू शकताय मी पीठ मळायला घेतलेलं आहे। आता ह्या पॉइंटला जर वाटलं की आपलं पीठ खूपच कोरडं आहे, कडक आहे, तर तुम्ही यातलं थोडं थोडं पीठ यामध्ये घालू शकता। आता मी तुम्हाला दाखवते, यातलं अगदी थोडं थोडं पीठ घालायचं आहे आणि आपण पुऱ्यांना जसं थोडंसं कडक पीठ मळतो ना, तसंच हे अगदी पीठ मळायचं आहे। पुऱ्यांपेक्षा थोडंसं कडक मळलं तरीही चालेल, त्याच्याही चकल्या खूप छान होतात। अगदी थोडं थोडं मी करून यातमध्ये पीठ ऍड करणार आहे। आता साधारणतः समजा जर 4 वाटी तुमचं पीठ असेल तर आपल्याला 2 वाटी
2 वाटी हे पाणी लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता माझं 4.5 वाटी 4.5 पेले हे पीठ आहे, त्याच्यामुळे मला हे साधारणतः 2.25 पेले हे पाणी लागणार आहे. मला माहिती होतं, परंतु ज्या पहिल्यांदाच करणार आहे त्यांच्यासाठी हे मी पेलाभर पाणी बाजूला काढलं आणि पाहू शकताय एवढं पाणी राहिलेलं आहे. म्हणजे मला करेक्ट 2.25 पेले हे पाणी लागलेलं आहे. आपल्याला असं पीठ मळून घ्यायचे आहे आणि लगेचच चकली बनवायला सुरुवात करायची आहे. हे गरम असतानाच आपण चकली छान त्याच्या पाडून घ्यायच्या आहेत. चला तर मग आपण चकली पाडायला सुरुवात करूया. इथे मी सोऱ्या भरून घेणार आहे. सोऱ्यामध्ये आपल्याला व्यवस्थित पीठ भरायचं आहे, जेणेकरून आधीमध्ये हवा शिल्लक नाही राहिली पाहिजे. नाही तर माहितीच आहे, ज्या आता नियमित चकल्या करतात त्यांना तर माहितीच आहे, आधीमध्ये जर हवा राहिली तर मध्येच असा फटफट करून आवाज येतो. तर आवाज येऊ नये आणि चकली आपली एकदम व्यवस्थित सोऱ्यातून बाहेर पडावी यासाठी पीठ आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचे आहे आणि मग आपल्याला चकल्या पाडायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी जशी हवी तशी चकली तुम्ही पाडू शकता. आता मी चकल्या पाडून घेणार आहेत. अगदी इझिली ह्या पडल्या जातात आणि खूप सुंदर अशा चकल्या तयार होतात. चला तर मग मी आता चकल्या पाडून घेणार आहे. मी आता चकल्या छान पाडून घेणार आहे. संपूर्ण एक सोऱ्या मी काढून घेणार आहे, मग चकल्या तळणार आहे. एकदमही सगळ्या करूनही मग चकल्या आपण तळायच्या नाहीये. नाहीतर मग काय होतात, आधीच्या ज्या चकल्या असतात त्या एकदम कोरड्या पडतात. त्याच्यामुळे एक एक सोऱ्या काढायचा आणि एक एक सोऱ्या तळायचा आहे. साधारणतः एक सोऱ्यामध्ये ह्या साईजची चकली बनवली तर 14-15 चकल्या होतात आणि अर्धा किलो पिठामध्ये कमीत कमी 44 चकल्या होतात. या प्रकारे माझं प्रमाण झालेलं आहे. तर मी आता चकल्या पाडून घेणार आहे. एक सोऱ्या काढून घेणार आणि मग एक सोऱ्या संपूर्ण चकलीचा मी तळून घेणार आहे. तोपर्यंत मी एका साईडला तेल गरम करत ठेवलेलं होतंच. तेल जास्त तेल आपल्याला कडकडीतच गरम पाहिजे. स्टार्टिंगला पाहू शकताय तेल कढईमध्ये चालायला लागलेलं आहे. ह्या पॉइंटला मग आपल्याला चकली सोडायची आहे आणि चकल्या थोड्याशा मोकळ्याच सोडायच्या आहेत, जेणेकरून त्यांना तळायला थोडासा स्पेस मिळाला पाहिजे कढईमध्ये. मी 3च चकल्या सोडणार आहे आणि एकदम गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर आता ह्या आपल्याला चकल्या संपूर्ण तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही हाय फ्लेमवर जर चकल्या तळल्या तर फक्त चकलीचा कलर वरून रंग बदली होईल, परंतु चकली आपली आतून नरम राहते. किंवा अगदी तेल कडकडीत तापलेलं नसेल, थंड तेलात जर चकली सोडली तर तुमची चकली तेल धरू शकते. त्याच्यामुळे तेल कडकडीत गरम पाहिजे आणि चकली नंतर आपल्याला एकदम लो फ्लेमवर तळायची आहे. कमीत कमी ही चकली तळायला 5 ते 6 मिनिटं आरामात जातात. 5 ते 6 मिनिटात चकली आपल्याला तळायची आहे. करायला जितकी झटपट होते, नंतर तळायला तितकाच ती वेळ घेते. तर वेळ घेतल्याने चकली आपली सुंदर होते. तर भरपूर वेळ त्या चकलीला तळायला. आणि एक गंमत तुम्हाला सांगू का, चकली आता पाहू शकताय चकलीतलं जे तेल आहे ते बुडबुड्या येत आहेत त्या तेलाला. आणि ज्या वेळेस तेल शांत होतं, अगदी तेल शांत झालं की समजायचं आपली चकली छान अशी तळली गेलेली आहे. परंतु ती सारखी वर खाली करत राहायची आहे. तेल शांत झालं की मग चकली तयार झाली आणि मग ती चकली आपल्याला काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे पाहू शकता तेल माझं थोडं थोडं शांत व्हायला लागलेलं आहे. बुडबुड्या आहेत, परंतु तेल पूर्ण शांत झालं की मग त्या चकल्या मी काढून घेणार आहे. अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली कुरकुरीत खमंग अशी चकली. आता मी ती काढून घेणार आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आठवणीने चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी शीतल्स फूड कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर नक्की शीतल्स फूड कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बाय, भेटूया नंतर पुन्हा.